नमस्कार. अंकशास्त्राच्या या खास दुनियेत सगळ्यांचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत एका खूपच वेगळ्या अंकावर, जन्मांक 4. आता हा फक्त एक नंबर नाहीये बरं का, तर ही आहे एका आर्किटेक्टची जणू काही ब्लूप्रिंटच. एक अशी रचना जी शिस्त, स्थिरता आणि एका हटके दृष्टिकोनातून यशाचा पाया कसा रचते हे दाखवते. चला तर मग बघूया नक्की काय आहे या ब्लूप्रिंटमध्ये. आता जर का कोणाचा जन्म या तारखांपैकी एका तारखेला झाला असेल तर मग तयार रहा, कारण तुमचा जन्मांक आहे 4 आणि आज आपण तुमच्या व्यक्तिमत्वाची आणि तुमच्या यशाची संपूर्ण ब्लूप्रिंटच उलगडणार आहोत. तर आपल्या आजच्या या ब्लूप्रिंटचे हे 5 मुख्य भाग आहेत. सगळ्यात आधी आपण यांची एक वेगळी ओळख समजून घेऊ. मग यांची पाया रचणारी मानसिकता नेमकी कशी असते ते पाहू. त्यांच्या करिअरची यशस्वी रचना कशी असू शकते, नात्यांमध्ये कोणती आव्हानं येऊ शकतात आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, आयुष्यात बॅलन्स कसा साधायचा यावरही आपण बोलणार आहोत. चला तर मग आपल्या ब्लूप्रिंटच्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. जन्मांक 4 असलेला व्यक्ती इतरांपेक्षा इतक्या वेगळ्या का असतात? काय आहे यामागचं रहस्य? चला जाणून घेऊया. तर जन्मांक 4 वर प्रभाव असतो राहू ग्रहाचा आणि म्हणूनच या व्यक्ती पारंपरिक विचारसरणीला चॅलेंज करतात. म्हणजे जिथे सगळे एका सरळ मार्गाने जात असतील तिथे हे हमखास एक वेगळी, अनपेक्षित वाट शोधतात. आणि गंमत म्हणजे त्यांच्या या वेगळ्या दृष्टिकोनातही एक कमालीची शिस्त असते. त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीचं वर्णन करायचं झालं तर हे वाक्य अगदी परफेक्ट आहे. तुम्ही जर नाण्याच्या छाप्याबद्दल बोलाल तर ते काट्याबद्दल बोलतील. आणि इतकंच नाही तर नाण्याला तिसरी बाजूही असते हे सुद्धा सिद्ध करून दाखवतील. म्हणजे ते फक्त वेगळा विचार करत नाहीत तर अशा गोष्टी शोधून काढतात ज्याकडे इतरांचं लक्षही गेलेलं नसतं. आता वळूया त्यांच्या मानसिकतेकडे. हा त्यांच्या यशाच्या ब्लूप्रिंटचा खरा पाया आहे. हीच ती मानसिकता आहे जी त्यांना कोणतीही गोष्ट मजबूत आणि टिकाऊ बनवण्यासाठी प्रेरणा देते. ही आहेत यांची खास हत्यारं किंवा म्हणूया यांच्या कामाचं साहित्य. कमालीची शिस्त, प्रत्येक गोष्टीमागे लॉजिक शोधण्याची सवय, कामात परफेक्शन आणण्याचा ध्यास आणि हो, अगदी छोट्या छोट्या डिटेल्सवर लक्ष ठेवण्याची वृत्ती. हे लोक जास्त बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत, कृतीवर ठेवतात आणि यांची विचारसरणी एकदम प्रॅक्टिकल असते. आणि खरं तर हेच त्यांच्या जीवनाचं सूत्र आहे. जिथे बाकीच्यांना झटपट यश हवं असतं तिथे हे आधी मजबूत पाया रचण्यावर लक्ष केंद्रित करतात. यांची यशाची इमारत हळूहळू पण अत्यंत मजबूतपणे उभी राहते आणि हीच तर यांची खरी ताकद आहे. तर मग या मजबूत पायावर त्यांच्या करिअरची इमारत नक्की कशी उभी राहते? चला आता त्यांच्या यशस्वी करिअरची ब्लूप्रिंट जरा बारकाईने समजून घेऊया. यांची जी तर्कशुद्ध आणि सूक्ष्म दृष्टी आहे ना, ती त्यांना इंजिनिअरिंग, कायदा, IT, बांधकाम आणि फायनान्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये नैसर्गिकरित्या यशस्वी करते. का? कारण या प्रत्येक क्षेत्रात एका मजबूत, अचूक आणि शिस्तबद्ध रचनेची गरज असते आणि यात तर ते एकदम माहीर असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, हे केवळ व्यवस्थेचे पालन करत नाहीत, तर हे आहेत सिस्टम चेंजर्स. म्हणजे अधिकार मिळाल्यावर ते जुन्या निरुपयोगी व्यवस्थांना उखडून टाकतात आणि त्या जागी एक नवीन, अधिक कार्यक्षम सिस्टम उभी करतात. आणि यामुळे एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, यांना कोणाच्या हाताखाली काम करायला फारसं आवडत नाही. ते वरिष्ठांनाही अगदी निर्भीडपणे प्रश्न विचारू शकतात. म्हणूनच नोकरीपेक्षा स्वतंत्र व्यवसाय यांना जास्त सूट होतो, जिथे ते स्वतःची सिस्टीम तयार करू शकतात आणि स्वतःचे बॉस असू शकतात. आता बघा, प्रत्येक ब्लूप्रिंटमध्ये काही संभाव्य धोक्याची ठिकाणं असतातच. आता आपण जन्मांक 4च्या व्यक्तीसमोरील आव्हानं आणि त्यांच्या नातेसंबंधांवर एक नजर टाकूया. त्यांची शिस्त काही वेळा हट्टीपणात बदलू शकते आणि त्यांचं स्पष्ट बोलणं कधीकधी लोकांना आक्रमक वाटू शकतं. ते भावनिकदृष्ट्या थोडेसे राखीव असतात आणि स्वभावाने जरा जास्तच गंभीर असतात. ही आव्हानं त्यांच्या ब्लूप्रिंटचाच एक भाग आहेत, ज्याबद्दल त्यांनी जागरूक राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या या वेगळ्या स्वभावामुळे ना त्यांचे मित्र खूप निष्ठावान असतात, पण त्याचवेळी त्यांचे कट्टर विरोधकही खूप असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाला लोक एकतर पूर्णपणे स्वीकारतात किंवा पूर्णपणे नाकारतात. मधला मार्ग नसतोच. आता अंकशास्त्र काय म्हणतं ते पाहूया. असं मानलं जातं की जन्मांक 2, 4, 6, 7 आणि 8 यांच्यासोबत या व्यक्तींची एनर्जी चांगली मॅच होते. पण याउलट 1, 3, 5 आणि 9 या अंकांसोबत यांचे विचार जुळायला थोडे जास्त एफर्ट्स घ्यावे लागू शकतात. चला आता आपण शेवटच्या आणि खूप महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. ही सगळी ऊर्जा, हा वेगळा दृष्टिकोन, हे सगळं बॅलन्स कसं करायचं, स्थिरता कशी मिळवायची?
तर मग प्रश्न असा आहे की राहूच्या या तीव्र आणि अपारंपरिक ऊर्जेला स्थिरता आणि यशासाठी संतुलित कसं करता येईल? यासाठी काही सोपे पण खूप प्रभावी मार्ग आहेत. नियमित ध्यानाने मनाला शांती मिळते, दानधर्माने सकारात्मक ऊर्जा वाढते, ओम राम राहवे नमः या मंत्राचा जप करणं आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्याने मानसिक संतुलन साधायला खूप मदत होते. हे मार्ग त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा देऊ शकतात. तर मग जन्मांक 4ची ही ब्लूप्रिंट आपल्याला एकाच सत्याकडे घेऊन येते. दिखाव्यापेक्षा पाया महत्वाचा आहे. या व्यक्तींचे यश हे हळूहळू पण शिस्तबद्ध प्रयत्नांनी घडलेलं असतं. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ज्या इमारतीचा पाया मजबूत असतो तीच इमारत काळाच्या कसोटीवर टिकते. तुमचा मार्ग भलेही जगावेगळा असेल, पण तोच तुम्हाला चिरस्थायी यशाकडे घेऊन जाईल.